या जरा हात या पुढे या पटकन. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. टक्केवारी वाढली तरच सगळे. एक शिक्षण विभाग 10,000 एकर शेती आहे. येळावीला पूर्व पश्चिम बाजूला पाणी, भविष्यामध्ये येळावीला शिक्षण विभाग, शेती विभाग आणि वैयक्तिक संरक्षण या गावातले ज्येष्ठ काका, मंदिर काका, शेख ज्येष्ठ या महिला आहेत. कोणत्या अप्पा, उमेश दादा, आमच्या नागावचे दिलीपराव, राजतात्या, ज्येष्ठ आपले अण्णा, विलास अण्णा, अनिल पाटील, सुनील जोशी, डिप्युटी अण्णाप्पा चौगुले, घोडके, पवन उपस्थित विलास माने या ठिकाणी उपस्थित विलास भाऊ आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आपण सर्व प्रमुख गावात आलेले प्रमुख कार्यकर्ते, सहकारी मित्र आणि तरुण मित्रांनो, उद्या 7 तारखेला मतदान आहे. त्या मतदानाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याची जबाबदारी आहे की सगळ्यात जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या होम पिचवर सगळ्यात मोठं मताधिक्य आपण घेतलं पाहिजे. तालुका काय करतोय हा जिल्ह्यानं गेले 10-15 वर्ष बघताय. घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटणं, पैपवणे दुरुस्त करणं, गावातली प्रमुख मंडळी असतील दुसऱ्या तालुक्यामधल्या ठिकाणी जाऊन ती दुरुस्त करणं. पण आजची जबाबदारी आहे की आपल्याला मोठं मताधिक्य मिळवलं. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं मोदी साहेबांचं काम काय आपण सगळी बघतो. देश किती सुरक्षित आहे ते मोदी साहेबांच्या हातामध्ये आपण सगळी मंडळी बघतो. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पाकिस्तानमधून आपल्या आत घुसून आपल्या जवानांचं शिर कापून नेलं होतं, तरी आपण ऍक्शन घेतली नव्हती. एक कुरबुरी केली, पाकिस्तानमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करून शेकडो अतिरेक्यांचा खात्मा केला गेला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं. एवढ्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, देशाच्या अंतर्गत कुठल्या जातीय दंगली नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठं कुणाला वेगळ्या पद्धतीनं वागणूक नाही. या सगळ्या भूमिका आपण मोदीजींच्या काळामध्ये पाहतो. शौचालयापासून गॅस कनेक्शन पर्यंत सगळ्यांना सवलती देण्याचं, 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देण्याचं काम आज पुढची 5 वर्षे त्यांनी डिक्लेअर केले. मागचे 2-2.5-3 वर्ष कोरोनाच्या काळापासून 3 वर्ष आणि आत्ताची पुढची 5 वर्ष मोफत धान्य देण्याची भूमिका आहे. गरीब माणसाला त्या गरिबीतून वर काढणं आणि खऱ्या अर्थानं गरिबी हटावं ही मोहीम राबवणं हे मोदी साहेबांचं काम चालू. त्यांचा एक सैनिक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा भाजपानं तिकीट दिलं. महायुतीचा उमेदवार म्हणून मी आज निवडणूक लढवतोय. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल की राष्ट्राच्या दृष्टीनं मोदी साहेबांच्या हातामध्ये जे सुरक्षित आहे आणि 400 आकडा पार जो आहे तो निश्चितपणानं होणार आहे. आता राहतोय तो प्रश्न उभा राहिलेल्या विरोधी उमेदवारांचा. येळावीतल्या लोकांना मी फार सांगितलं पाहिजे असं नाही. उमेदवाराचे पैपावणे काय करत होते, कुणाच्यावर अवलंबून पोट भरायचा पंडित काका धंदा आहे, कोण कुठं जाऊन काय करतंय, कोणाचे पैसे कोण गोळा करतंय, हे सगळं आपणाला ज्ञात आहे. सहकारी संस्थेचं कॉलेज, सहकारी संस्थेवर असणारा कारखाना, त्याच्या अनुषंगानं कामगारांचं झालेलं हाल, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, या बाबतीमध्ये वेळोवेळी आता आपण या सगळ्या प्रकरणाला हात घालणार आहे. आणि त्यांच्या जीवावर काही माणसं इथं राहिलेली आहेत, त्यांची अवस्था पोलखोल केल्याशिवाय आता आपल्याला स्वस्थ बसता येणार.
काही वेळेला आपण जरा पथ्य पाळली, पण इतकी ऐसान फरामोशी असणारी माणसं माझ्या आयुष्यातली कधी पंडित काका पाहिली नाही. पोपट काका तुम्हाला असं मधल्या काळामध्ये ही सगळी मंडळी आली. ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये सयाजी कुठं आहे? सयाजीनं किमान माझ्याकडे 20 सरपटे घातले. मी म्हणलं जाऊ दे, ग्रामपंचायत असती, आपण इतकं घाणेरडं वागणं चांगलं नाही, म्हणून या मंडळींना मी सुद्धा मदत केली. पण विश्वासघातकीपणानं वागणाऱ्या या प्रवृत्तीला आता मात्र आपल्याला सबक शिकवायची वेळ आली. पैशाच्या भानगडी गावामध्ये करायच्या, ज्या संस्थेमध्ये नेऊन बसवलंय ते आपल्या बाप जात्याची इस्टेट असल्यासारखे तिथनं पैसे काढायचे. हे धंदे आता आपल्याला यांचा सगळा मोलखेल केल्याशिवाय चालणार नाही. ही भूमिका मी आज निश्चितपणाने घेतली. म्हणून पहिल्या गावात येणारी ठेवली, या मंडळींना मदती केल्या. गावातलं राजकारण असतं, थोडस आपण समजुतीनं जावं, या सगळ्या भूमिका घेतल्या. पण या मंडळींच्या मध्ये विश्वासघात इतका भरलेला आहे, मार्केट कमिटीच्या वेळेला मी ते स्वतः अनुभवले. काही हरकत नाही, भले 2, 4, 5 मतांना आपला पराभव होऊ द्या, पण माणसं ही आपल्याला कळाली. आणि इथनं पुढं आता आपल्याला कळलेल्या माणसांशी कसं वागायचं एवढं संजय पाटलाला निश्चितपणानं समजतं. पवारसाहेब टेन्शन घेऊ नका, पवारांचं राज्य आहे. मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की धडक योजनेच्या बाबतीमधल्या भानगडी, धडक योजनेच्या माध्यमातून त्या धडक योजना दादांनी कशा घेतल्या, गव्हर्नमेंटच्या होत्या, किती पैशाला ठरल्या होत्या, त्यामध्ये किती पैसे दिले गेले, कसं लोकांना छळलं, किती दिवस छळलं, वर्ष या लोकांचा कायम सातत्यानं विश्वासघात करून या मंडळींच्याकडनं पैसे काढण्याचं काम केलं. पाणी देता आलं नाही, पाणी दिलं नाही. काही माणसांनी स्कीमा केल्या, मधल्या काळामध्ये मला माणसं भेटली, त्या माणसांना अडचणी आल्या. 2 ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर आहेत, दोन्ही ठिकाणावर येताना वीज कमी पडते, इकडचे 8 तास आणि तिकडचे 8 तास, यामध्ये स्कीम चालत नाही. माणसांनी प्रगती करायला जाताना तिथं सुद्धा अडचणी उभा राहिल्या, एनओसी दिल्या जात नाही, अशा अनेक बाबी आहेत. मी आज आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये आपल्याला सामान्य माणूस, जनता यांच्या समोर आपल्याला मांडायच्या आहे. माझा प्रश्न आपल्याला आहे की आज विशाल पाटील उभा राहिलेले की आमच्या घरावर अन्याय झाला. मला आपल्याला विचारायचं आहे, जन्माला येताना आपण काय देवाला बॉन्ड लिहून देऊन आलोय काय? वसंतदादाच्या घरासाठी माझा जन्म आहे म्हणून काय बॉन्ड लिहून देऊन आलोय काय? या सगळ्या बाबी आपल्याला विचार केला पाहिजे. माणसं कोरोनानं मरत असताना, अडचणीत असताना, दुष्काळ असताना, या सगळ्या बाबीमध्ये या घरातलं कोण बाहेर आलं? तुमच्या अडीअडचणीला कोण उभा राहिलं? उभा राहिलेल्या सहकारातल्या संस्था कुणी मोडल्या? या सगळ्या बाबी आपल्याला निश्चितपणानं मांडायच्या आहेत. आणि अन्याय झाला म्हणून आज माणसं आपल्या पुढे सांगतायत. कधीही कुणाशी संपर्क नाही. गेस्ट हाऊस आणि जिल्हा मध्यवर्ती बँक याच्या पलीकडे गाडी कधी गेली नाही. आणि या सगळ्या बाबी, कॉलेजचे पगार नाही, 12-13 महिने झालं, मी कुणाचं नाव घेत नाही, पण तिथं सुद्धा काही प्राध्यापक मंडळी आलेली आहे. हे पैसे कुठे वापरले गेले? वसंतदादा कारखाना आहे, प्रकाश आग्रो आहे, वसंतदादा जिल्हा दूध संघ आहे, या ठिकाणी असणारा सोनी कारखाना आहे, शाबू प्रकल्प आहे, स्टार्चचा मक्याचा प्रकल्प आहे, सगळं मोडून खाल्लेलं आहे. आणि आज उद्धव मात्यानं लोकांच्या समोर सांगतायत की आमच्यावर अन्याय झाला. जनता हुशार आहे, शहाणी आहे, समजून घेते आपल्या सुखदुःखात कोण येतं, कोणाच्या बाजूला आपल्याला जायचं. म्हणून जनता जनार्दन त्यांचा न्याय निश्चितपणानं 7 तारखेला देतील. आपण तो काम करण्याच्या भूमिकेतून लोकांच्या पर्यंत पोहोचू, घर टू घर जाऊ. या जिल्हा परिषद मध्ये सगळे प्रमुख तुम्ही जरा बाहेर पडा. अण्णा काय आहे, आतापर्यंत आपण थोडस समजुतीनं चाललो होतो. आता माणसांच्या समोर जरा उघडं केलं पाहिजे की या सगळ्या बदमाशगिरी करणारी माणसं कोण आहे, समाजाचं शोषण करणारी माणसं कोण आहेत, कुणाच्या जीवावर, संस्थेच्या जीवावर यांनी प्रपंच चालवले, कसे पैसे करप्शन केलं,
दूध संघापासून लोकांचे पैसे कसे बुडवले हे सगळं आपल्याला मांडावं लागणार आहे आणि मी मांडणार आहे. म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात हायेस्ट लीड, सगळ्यात मोठं मताधिक्य आपल्या या तालुक्यातून मिळालं पाहिजे. घर टू घर जाऊन आपण या दृष्टिकोनातून काम करूया आणि मोठ्या शक्तीनिशी उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या मतदान रूपी मतदानानं तुम्ही आशीर्वाद द्या एवढी आपल्याला विनंती करतो. आपण केलेली कामं वेळोवेळी सांगू. मी एक प्रश्न काल जतमध्ये विचारला त्यांना, तुमच्या घरात 35 वर्ष खासदारकी होती, 35 वर्षात आणलेला तुम्ही फंड या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आणि मी आणलेला 10 वर्षातला फंड याची गोळाबेरीज केली, लेखाजोखा केला तर 5% पैसे तुम्ही 35 वर्षात आणलेले नाही. एवढं काम परमेश्वरानं माझ्या हातनं स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं घेतलेलं आहे. मला त्याचा गर्व नाही, मला त्याची घमेंड नाही किंवा मी केलं असं मला म्हणायचं नाही, पण मला सांगावं लागेल की तुमच्या घरातली 35 वर्ष तुम्ही लोकांसाठी काय केलं. त्यामुळं मी आपणाला विनंती करतो की आपणाला आपली मोठी जबाबदारी आहे की आपल्या तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते तुम्ही करावं. तशा पद्धतीचं काम करणारी तुम्ही सगळी मंडळी आहात, मला इथंपर्यंत आणणारी तुम्ही मंडळी आहात. म्हणून या जिल्ह्यामध्ये मोदी साहेबांचा सैनिक म्हणून लढत असताना 2014 पासून आजपर्यंत माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून या जिल्ह्याचा खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली ही आठवण ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडून देत नाही, राष्ट्र मजबूत होण्यासाठी आम्ही मोदींना निवडून दिलेलं आहे. किरकोळ गोष्टीसाठी मोदी नाहीत. शेतकऱ्याचं जीवन उंचावलं पाहिजे, त्याच्यासाठी कांदाही मागला पाहिजे. त्यांच्यावर काय वेळ आली त्यामध्ये 70 वर्षाची काही प्रश्न होते, काही आबाद होते, काही महिला होत्या. उत्स्फूर्तपणे प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच वाक्य होती की आम्ही काकाचा अर्ज म्हणण्यासाठी आलो. ही आपुलकी तन्मयता फक्त लागलेले आपले